अधिक मास महात्म्य अध्याय 16वा। श्री गणेशाय नमः। लक्ष्मीने विष्णूला आणखी प्रश्न केला, स्वामी, अधिक मासात काही लोकांना स्नान करणे सुद्धा शक्य नसते, मग त्यांना स्नानादी कर्माचे फळ आपोआप मिळेल, असे कोणते व्रत करावे? त्या उपासने त्यांना सायुज्य मुक्ती मिळेल का? विष्णू म्हणाला, उत्तम प्रश्न केलास. अशा लोकांनी हरिनामाचा जप करावा, कृष्ण 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 असे सतत नाम घेत अधिक मास घालवावा. हरिकीर्तनामुळे मनुष्याचे पितरही उद्धरून जातात आणि तो स्वतःही तरून जातो. जे भगवद्गीता म्हणतात, माझी भक्ती करतात, ते सर्व पापातून मुक्त होतात. वेद, इतिहास, पुराणे, शास्त्रे यांचे ज्ञान झाले, चंद्रायणादी व्रते केली, तीर्थयात्रा केल्या, देवळे बांधली, कितीही मोठी दाने दिली आणि कृष्णाची भक्ती केली नाही तर सर्व व्यर्थ आहे. कलियुगात हाच धर्म सर्वश्रेष्ठ आहे. सर्व दृष्टपणा, नाना प्रकारची पापे जाऊन मनुष्य मोक्षास जातो. लक्ष्मीने विचारले, आणखी एखादे अद्भुत फलदायी व्रत करण्यासारखे आहे का? त्यावर विष्णू म्हणाला, अन्नदान हे नामस्मरणासारखेच महत्त्वाचे दान आहे. अन्नदान श्रेष्ठ असते. अन्नाने लोकांचे प्राण वाचतात. अन्नामध्ये सर्व बळ असते. अधिक मासात तर अन्नदानाचे आणि उपवासाचे महत्त्व फार आहे. योग्य मनुष्याला उत्तम अन्नदान करावे, त्याची क्षुधा भागवावी आणि स्वतः महिनाभर उपवास करावा किंवा एक पंधरवडा उपवास करावा. 6 रात्री 3 रात्री किंवा एकाड एक दिवस उपवास करावा. धारणे पारणे पद्धतीचा उपवास करावा, त्याने मोठे भाग्य मिळते. विष्णूने एक कथा सांगितली. नर्मदेच्या तीरी महिष्मतीमध्ये तापसी नावाची एक ब्राह्मणी राहत असे. ती अधिक मासात नेहमी उपवास करायची. तिची मैत्रीण शूद्र होती. तिला कोड आले होते. तिने हिला विनंती केली की तुझ्या पुण्याचा थोडा अंश मला अर्पण केलास तर माझा रोग जाईल. तापसीने आपल्या एका दिवसाच्या उपवासाचे पुण्यफल तिला दिले. ती सखी तत्काळ दिव्य देह धारण करून स्वर्गात गेली. तेथून काशी येथे ती सुंदर देवतेच्या रूपात राहिली. चंद्रेश्वरी असे तिचे नाव आहे आणि लोक तिच्या दर्शनाला नित्य जात असतात.